आजच्या तासिकेत आपण सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर यू म पठाण यांचा रेशीमबंध हा लेख सुरू केलेला आहे. सुरुवातीला आपण पाहिलं होतं उत्तर रात्रीचं आगमन. ते कसं हळुवार झालेलं, अलवारपणे उत्तर रात्र आलेली. उत्तर रात्रीच्या येण्याची चाहूल इतर कोणालाही लागत नाही, पण लेखकाला मात्र ती चाहूल लागलेली असते. उत्तर रात्रीच्या पावलांची मंद मंद स्पंदनं लेखकाला सहज जाणवतात. आणि मग लेखकाचा डोळा लागत नाही. डायनिंग टेबलच्या बाजूला असलेल्या खिडकीकडे ते वळतात. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग पाहू नये म्हणून काळजी घेत घेत ते अत्यंत हळूच खिडकीच्या बाहेर डोकावतात. काळाकुट्ट अंधार दाटलेला असतो आणि बागेतल्या सर्व वृक्षवेलींचा, पाखरांचा देखील डोळा लागलेला असतो. यावेळी ती गाढ झोपी गेलेली असतात. पहाटेचे जवळपास 3-3:30 वाजलेले असतात. पण का कुणास ठाऊक ही वेळ मात्र लेखकाला फार फार आवडते. खरं म्हणजे सारं जग यावेळी साखर झोपेत असते. साऱ्या चिंता, काळज्या मिटलेल्या, विरलेल्या असतात. म्हणून असेल कदाचित. कारण याच वेळी मन समेवर आलेलं असते. महत्वाचं विधान आहे. समेवर आलेलं असते. काय? मन म्हणजे मनाची एकरूपता त्या विशिष्ट दृश्याशी, गोष्टीची झालेली असते. मन समेवर येणे म्हणजे एखाद्या गोष्टीशी समरस होणे असा त्याचा अर्थ. आणि पुढे लेखक म्हणाले होते की आपलं खरं मन हेच असतं. कसं? जे सुख दुःखाच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. काल बोललो होतो मी, जगद्गुरु संत तुकोबारायांच्या अभंगाचा संदर्भ दिला होता. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची. अशी ही अवस्था ही केव्हा होते बघ? तर मनाची एकरूपता झाली पाहिजे. मनाची कुठल्याही गोष्टीशी एकरूपता किंवा समरसता केव्हा होईल? जेव्हा मनातली सारी किलमिश, चिंता, व्याप, ताप, काळजी ह्या मिटलेल्या असतील तेव्हा. ही वेळ, उत्तर रात्रीची ही वेळ त्या दृष्टीनं लेखकाला फार भावणारी आणि आवडणारी. मन कसं सुख आणि दुःखाच्याही पल्याड गेलेलं असते. सुखाचे आनंददायी आंदोलनं मनात नसतात, हेलकावत नसतात. आणि दुःखाची कुरकुर सुद्धा मनामध्ये नसते. निर्विकार झालेलं हे मन. असं जेव्हा मन निर्विकार होऊन जाते, निर्मळ होऊन जाते, स्थिरावते, तेव्हा मग मन विशिष्ट गोष्टींशी समरस एकरूप होत जाते. ही गरज आहे. संत महात्म्यांना हे साध्य झालं, जमलं. आता लेखकाच्या बाबतीत का? लेखकाच्याही बाबतीत, तुमच्या आमच्याही बाबतीत आणि वृक्षवेलींच्या पाखरांच्याही बाबतीत हेच.
म्हणून लेखक म्हणाले होते काल, आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील मन, तांबडसर बोगनवेलीचं देखील विशेषणं लावलेली आहेत प्रत्येक गोष्टीसाठी. वैशिष्ट्य त्यातून लक्षात ठेवायचे आहे. बोगनवेलीचं वैशिष्ट्य तांबडसर दिसणं, हे बरोबर लक्षात घ्यायचं. सायली दुधाळ, विशेषण कसे वापरले. केशरी गुलमोहराचं देखील मन दूर गेलेलं असते. कशाच्या? सुखदुःखाच्या. जांभूळसर जाकरांडाचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवलाल्या इंद्रधनुष्यी फुलांच्या घाणेरीचं देखील, पांढऱ्या शुभ्र रक्त चंदनी चाफ्याचं देखील. काय लक्षात घ्यायचं आहे? तर वनस्पती शास्त्रज्ञ बोस त्यांना वाटलं माणसांप्रमाणे वनस्पतींना देखील बोलता येते, त्यांना सुद्धा मन असते. मग हाच संदर्भ इथे आपण लागू करतो. आपल्याला, लेखकाला जसं मनाच्या बाबतीत वाटते तीच मनाची अवस्था, सुखदुःखाच्या पलीकडे जाणारी, शांत स्थिरावलेली, ही इथे वृक्षवेलींच्याही बाबतीत लागू पडते. हा यातला मुद्दा आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याप्रमाणे वृक्षवेलींना सुद्धा मन असते. आता उर्वरित भाग. या साऱ्यांमध्ये नि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे? कोणत्या साऱ्यांमध्ये? हे वर वर्णन केलेलं आहे, आताच सांगितलं. त्या साऱ्यांमध्ये, आणि लेखक म्हणतात माझ्यामध्ये, म्हणजे लेखकामध्ये. असं कोणतं बरं नातं आहे? कोणते रेशीम बंध आहेत? कोणती जवळीक आहे? केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी असोसी मनाला का बरं लागून राहते? हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाही. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम रुजू स्नेह संबंधामुळे तर नाही. प्रश्नच आहे तिथे. अर्थात या सर्व प्रश्नांचं उत्तर होकारार्थी आहे. म्हणजे असं होतेच. पहा काय म्हणणं आहे, हे नीट समजून घ्यायचं आहे आपल्याला. लेखकाच्या बागेतली वृक्षवेली, फुलझाडं, त्यावर बसणारी पाखरं, त्यांनाही मन आहे. कसं? मानवाप्रमाणे. पण लेखक म्हणतात की या साऱ्यांमध्ये, म्हणजे आता सारे याचा अर्थ काय घ्यायचा? तर तो घ्यायचा निसर्ग. हे निसर्गाचे घटक आहेत ना. वृक्षवेली, पशुपक्षी, पाखरं, आपण, हे निसर्गाचे वेगवेगळे घटक आहेत. तर या साऱ्यांमध्ये नातं काय आहे? कोणते रेशीमबंध आहेत? पहा, आपल्या पाठाचं, लेखाचं शीर्षक आहे रेशीमबंध. आणि मी स्पष्ट केलं होतं कालच्याच तासिकेत. रेशीम हे मऊ, मुलायम, तलम असते. तसे इथले नातेबंध, कोणते नातेबंध? निसर्ग आणि मानव यांच्यातले नातेबंध, स्नेहसंबंध, ऋणानुबंध. तसेच त्या रेशमाप्रमाणे तलम, मऊ, मुलायम, कोमल असे संबंध आहेत.
कोणती जवळीक आहे, जवळीकता, आत्मीयता त्याबद्दलची ही कशी आहे, का आलं हे सगळं असं, केव्हा पहाट होते आणि केव्हा नाही, केव्हा मी त्या बागेतील वृक्षवेलींना भेटतो आणि केव्हा नाही, अशी असोशी शब्द पहा, असोशी जे सोस लागून गेलेला, नाही कळलं, सोस लागून गेलेला, लोभ, प्रचंड उत्सुकता, कशाची, त्या बागेतल्या वृक्षवेलींशी, त्यावर बसणाऱ्या पाखरांशी समरस होण्याची ती असोशी मनाला का बरं लागून जाते, कुठून येते हे सारं मग मनात, हे रेशीमबंध कुठतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाही ना, इथे उत्तर आहे. आदिमत्व म्हणजे काय हे समजलं पाहिजे तर कळेल. आदिम म्हणजे मूळचा, मूळचा. तुम्ही शब्द ऐकलेला, आदिवासी, आदि वास्तव्य करणारा असा त्याचा अर्थ. आदिम पहिला, मूळचा, मुळातला. त्या आदिमत्वाकडे म्हणजे त्या तत्वाकडे, मूळच्या तत्वाकडे, म्हणजे आपण आहोत ना, आपलं मूळ तिथे आहे. कुठे? निसर्गाकडे. निसर्गामध्ये मूळ आहे, आपली नाळ तिथे जुळलेली आहे. त्या आदिमत्वाकडे जाणं आहे, त्या आदि तत्वाकडे जाणं आहे. म्हणजे आपण आपल्याच मुळाशी जातो आहे. कोण नेते मनाला तिकडे मग? ते आदिमत्व म्हणजे मुळातलं, निसर्गाशी असलेलं आपलं नातं, त्या नात्यातलं ते तत्व आहे. म्हणून आपण निसर्गाशी समरस होतो. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, युगानुयुगांपासून, आपणच का, युगानुयुगांपासून ही ओढ आहे. कोणाला? माणसाला. कोणाची? निसर्गाशी जोडण्याची निसर्गाची ओढ आहे. ती या आदिम रुजू, रुजू शब्द आहे, अर्थ माहित आहे का? साधा, सरळ असा त्या शब्दाचा अर्थ. आदिम रुजू स्नेह संबंधामुळे आपण खऱ्या अर्थाने या निसर्गाकडे ओढले जातो, आकर्षित होतो. म्हणजे उसणं नाही आहे. कोणी आपल्याला सांगितलं निसर्गावर प्रेम करा आणि लागलोच आपण निसर्गावर भरभर भरभर प्रेम करायला, असं नाही आहे ते. मुळात ती आवड, ते तत्वच आपल्या अंतरंगी रुजलेलं आहे. मनुष्य आणि निसर्ग यांच्यातलं नातच असं अतूट आहे. आणि त्यामुळेच मग, त्या आदि तत्वामुळेच मग ही अशी असोशी, निसर्गाशी समरस होण्याची असोशी वाटायला लागते. कठीण होतं हे एवढं, ठीक आहे, पण समजला ना मुद्दा? निसर्ग आणि मानवाचं नातं हे आताच नाही, तर मुळात मनुष्य जन्मच हा नैसर्गिक आहे. म्हणजे निसर्ग आणि आपण एकमेकांशी जन्मतःच जुळलेले आहोत. मग असं आहे, म्हणूनच ती भावना प्रबळ होते, बळावते, आणि मग वेगवेगळे कारण किंवा निमित्त शोधून आपण सहली काढतो, निसर्गाच्या सहवासात फेरफटका मारून येतो. त्याचं मूळ ते तिथे आहे.
मुळात आपला तो स्वभाव आहे. पण होते काय तर आनंद आयुष्याचा उत्सव लेख पाहिलाय ना आपण. आनंदाबद्दल जे पाहिलं ना तेच इथे आहे, तेच इथे आहे. वृत्ती स्वभाव पाहिजे, स्वभाव पाहिजे. उसणं नाही जमत इथं. म्हणजे उसणं का जमत नाही? अरे विहिरीतच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? पोहऱ्यात घ्यायचं आहे तर विहिरीत पाहिजे ना ते पाणी, तेव्हा पोहऱ्यात येईल. मग तो काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. इथे आहे, बरोबर आहे ना, इथे आहे, पण त्याची अनुभूती घेता आली पाहिजे. सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या अटळ अशा दोन्ही घटना नैसर्गिक, दोन्ही घटना नैसर्गिक, नित्य नेमानं सकाळ संध्याकाळी घडणार. पण सूर्यास्ताचा मनमोहक देखावा, सूर्योदयाचा तेवढाच मनोहारी देखावा पाहायला, न्याहाळायला, त्यातला आनंद लुटायला, त्याचा आस्वाद घ्यायला तुमच्या माझ्यापैकी किती जण ठरवून बाहेर पडतात? नाहीच पडत. डॉक्टरांकडे गेलो कुठल्या कारणानं, मग त्यांनी सांगितलं जरा फिरत जा, चालाल तर वाचाल. मग वाचण्यासाठी आपण चालायला लागतो. ठीक आहे इथपर्यंत. मग चालता चालताच डोळे आहेत ना आपल्याला, ते तिकडे वळवायचे आहे, थोडं शांतपणे पाहायचं आहे. पण कितीचे लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात? करत नाही. नित्याचंच आहे ते म्हणून दुर्लक्षिलं जाते. एवढ्या मोठ्या आनंदाला मग माणूस असा पारखा सुद्धा होतो. कारण ती असोशी तुमच्या आमच्या सामान्यांच्या मनात नसते. असोशी ती लालसा, ती भावना, ती अनिवार्य इच्छा कशाची? निसर्गातला आनंद लुटण्याची, निसर्गाशी समरस होण्याची, ती आपल्यात नसते, जी लेखकात आहे. म्हणून त्यांना हे सगळं जाणवते. मग त्यांच्याशी ती दुधाळ सायली बोलते. मग त्यांच्याशी किरीमिजी निळसर पिवळसर इवल्या इवल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरी ह्या वनस्पती सुद्धा बोलतात. रक्तचंदनी चाफा सुद्धा बोलतो. आपल्याशी माणसंही बोलत नाहीत. म्हणजे एवढं आपलं पाहता पुढे. तर या विषयावर बोलायला लागलो तर हे इकडचं राहील ना. पहा पुढे काय. मी डायनिंग टेबल जवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखा सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. ते आले होते ना उत्तर रात्रीच्या वेळी, 3-3:30 वाजले होते ना. ते आठवत झाला. जुनं नव्याला जोडायचं आहे. नवं पाहताना जुन्याचे संदर्भ बरोबर लक्षात ठेवले पाहिजे, तर पुढचं कळेल. जाकरांडाची निळाई जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराही शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावलेले होते, सुखावले होते. आणि माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. ही आस लागली होती ना, हीच असोशी. वरचा असोशी हा शब्द आता इथे स्पष्ट झाला. आस लागून गेलेली. कशाची आस लागली हे इथेच दिलेलं आहे सारं. ते सुगंध शोधत होते वेगवेगळ्या फुलांमधला. त्यांच्या बागेत हे सारं आहे होतं. त्यावेळी ही सर्व मंडळी, हे सारे घटक काळ्या कुट्ट अंधारात
विसावलेले होते, सुखावलेले होते. म्हणजे कशी झाली होती अवस्था? याच्याही वर आपण पाहिलं, मन समेवर आलेलं होतं या सर्वांचं. ठीक आहे. मनातल्या सारे किंतूपर्यंत बाजूला झालेलं, निर्मळ नितळ झालेलं होतं मन. विसावले होते, काळ्या कुट्ट अंधारात सुखावले होते. आपण सुखावतो का काळ्या कुट्ट अंधारात? आपण दुखावतो आणि भीतीनं घाबरतो. हे सुखावले होते, हे सुखावले. आणि लेखक म्हणतात, माझं वेड मन मात्र त्यावेळी या सगळ्या मंडळींना केव्हा जाग येते? याची आस लावून टपलेले होते. असं मला या वृक्षवेलींच्याच बाबतीतच वाटत नाही, तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. पहा, निसर्गाचे घटक दिले, आता ते मानवतेकडे वळले. मानव आणि निसर्ग यांच्यातलंच अतूट संबंध स्पष्ट करायचा ना, रेशीमबंध स्पष्ट करायचे आहेत ना. तर जसं या वेगवेगळ्या फुलवेलींबद्दल वाटतं, तसंच लहानग्या नातीबद्दलही वाटतं. काय वाटते पहा, ही नात कोण, कुठली पहा. तर तिचं नाव अल्विशा. लेखकाच्या नातीचं नाव काय होतं लक्षात ठेवायचं आहे, अल्विशा. माझ्या मुलीची म्हणजेच अल्मासची ती लहान मुलगी, मुलीची मुलगी ही अल्विशा ना. आणि लेखकाच्या मुलीचं नाव काय, तर अल्मास. अल्मासची ती मुलगी, नात म्हणून जिचा उल्लेख आलेला आहे, ती अल्विशा. अल्विशा नाव पहा, तिचं नाव जसं जगावेगळं आहे, तशीच तीही मुलखा वेगळी आहे. नाव आपल्याला कसं विलक्षण वाटते ना. नावच नाही ऐकली अशी आपण, जगावेगळं. नावही जगावेगळं तिचं, नातीचं, लेखकाच्या. आणि ती सुद्धा मुलखा वेगळी, नात सुद्धा. कशी पहा, अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्या बरोबर येते. म्हणजे आई बरोबर तिची ती मुलगी, ती येते आई बरोबर. पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर. म्हणजे तिला कोणाचा लळा लागलेला, लेखकाचा, आजोबांचा. दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यांवर, मला बिलगून बिलगून. ती रात्री आईजवळ गाढ झोपते. इथे लक्ष द्यायचं आहे, ती रात्री आई बरोबर गाढ झोपते. तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं. कठीण आहे वाटलं ना. दिवसभर लेखकाच्या अंगाखांद्यावर खेळते, लेखकाला बिलगून बिलगून राहते, रात्री आईसोबत झोपते. पण ती जेव्हा गाढ झोपलेली असते तेव्हा काय होते असं लेखकाचं म्हणणं आहे, तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते याची अनुभूती लेखकाला येते, जाणवते. आता हे शैशव, त्याच्यातली नितळता म्हणजे काय हे समजल्याशिवाय अर्थ कळणार नाही. तर शैशव म्हणजे सोपं आहे, बाल्यावस्था, अगदीच लहान बालपणीची अवस्था, त्याला म्हणतात
शैशवावस्था, तर शैशवातील नितळता. आता नितळता शब्द पहा. नितळ म्हणजे अत्यंत शुद्ध, ज्याच्यात तीळभरही कणभरही मळ नाही, अगदी स्वच्छ शुद्ध निर्मळ असं. शैशव किती निर्मळ असते, नितळ असते. ती नितळता नेमकी केव्हा लक्षात येते लेखकाच्या? रात्री ती नात गाढ झोपलेली असते तेव्हा. आता याचा आणि समेवर मन येण्याचा, साखर झोपेत सारं जग असते त्यावेळेचा संबंध आहे. उगाच नाही वाक्यानं नातीचं कौतुक करायचं आहे म्हणून नाही, तिथे आहे जुळलेली नात. हे नितळ शैशव, निर्मळ बालपण. आता आणखी शब्द वापरू आपण, निरागस बालपण, जिथे कुठलेच राग लोभ आपलं परक काहीच नसते. ही निरागसता. केव्हा असते ही निरागस वृत्ती मानवाची? तर बाल्यावस्थेत, शैशवावस्थेत. म्हणजे यावेळी हे जे शैशवावस्थेतील नितळता आहे नाही, हे आहे ते मनाचं रूप सुखदुःखाच्या पार पलीकडे गेलेलं असते ते, आणि हे नातीचं इथलं रूप एकच. असा धागा जोडलेला आहे लेखकांनी. आपल्याला जोडता येईल का? तर नात गाढ झोपलेली असते तेव्हा मग लेखकाला कशाची जाणीव होते? तर शैशवातील नितळपणाची. फार मोहक असते. म्हणून कुठलंही लहान समूल दिसलं की आपण किती त्याचे कोण कौतुक करतो. आपलं कोणी करते का? कारण आपल्यात अनेक दुर्गुण भरलेले असतात, माझ्यात तुमच्यात. असो, निरागसता संपलेली असते ना. वय जसं जसं वाढते तशी तशी निरागसता पार लोप पावते आणि भलत्या सलत्या गोष्टी जास्त प्रभावी होतात. अहंकार, ताठा, गर्व, मीपणा, हे सगळं नितळ राहतच नाही ना. मग आपलं रूप, आपलं मन ते गढूळ होऊन जाते. आता समजलं का? नितळता ती पाहिजे, ती मोहक असते. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. मुलखा वेगळी, जगा वेगळं नाव असलेली आणि मुलखा वेगळं वागणारी, तिची आठवण होते लिहिता लिहिता. अलविशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल मी खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं वाटत राहतं. अवस्था दोन्ही ठिकाणची लेखकाची. भावना पहा, तिकडे त्या बागेतली ही फुलझाडं, ती वृक्षवेली केव्हा उठेल याची असोशी लागलेली होती ना मनाला. तेवढीच तीच आणि तशीच असोशी लेखकाला इथे लागलेली आहे. कोणाबद्दल? नातीबद्दल. ती केव्हा उठेल, ती केव्हा आपल्या अंगावर झेपावेल, त्याची असोची इथे लागून गेलेली आहे. म्हणजे इथे समानत्व आहे, सारखेपणा आहे, भावना एकच आहे, दृश्य तो नाही, घटक तो नाही, पण त्या पाठीमागची जी भावना आहे ना ती एकच आहे. म्हणजे लेखकाच्या मनात निसर्गाबद्दलही असोशी आणि
या नातीबद्दलही तीच असोशी. का? तर हे नातीचं रूप, शैशव अवस्था तिची, बालपण तिचं नैसर्गिक आहे. कृत्रिमता नाही तिथे, सहजता आहे, नैसर्गिक सुलभता आहे, नैसर्गिक भाव आहे. ते भाव आणि निसर्गातले त्या घटकातले भाव सारखे आहे. म्हणजे काय दाखवलं? आपली म्हणजेच मानवाची आणि निसर्गाची नाळ अशी जोडलेली आहे. आलं लक्षात मुद्दा? पण ही झाडं आणि या वेली जशा यावेळी निवांत झोपलेल्या असतात, तशीच अलविशा देखील गाढ झोपलेली असते. ही उत्तर रात्रीची नीरवता आणि अलविशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे, नाही? याचं स्पष्टीकरण तर आताच झालेलं आहे. साम्य, समानता म्हणालो होतो मी, लेखकानं साम्य शब्द वापरला. पहा बरं, आम्ही पुढचं वाचायच्या आधीच पुढच्याचं स्पष्टीकरण होऊन गेलं. का घडते मग हे असं? तर तीच भावना पुन्हा जी कुठेतरी आतून तो विषय आपला वाटला की माणूस डुबून जाते त्या विषयात, म्हणजे समरस होते. समरस झालं की आपोआप कळत जाते, आपोआप बोलत होते माणूस. नाळ जुळली पाहिजे. फार विलक्षण आश्चर्यकारक साम्य. कोणतं साम्य लक्षात आलं? त्यांचं झोपणं आणि नातीचंही झोपणं. यातली नीरवता. नीरवता म्हणजे समजते का? नीरव शांती म्हणजे कमालीची शांतता. नीरव शांतता म्हणतात ना त्याला, कमालीची. टाचणी जरी पडली तरी आवाज येईल, एवढी कमालीची शांतता, तिला म्हणायचं नीरव शांतता. तर उत्तर रात्रीमध्ये जी नीरव शांतता, तीच लेखकाच्या नातीच्या म्हणजेच अलविशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता. दोन्ही एकाच जातकुडीतले आहेत. हे नातं देखील आदिमनाथच नाही का? आदिमनाथ मुळातलं आहे, मूळचं आहे ते. आदिमनाथच नाही का? प्रश्नार्थक वाक्य केलं, होकारात्मक उत्तर आहे त्याचं. नाही का? हो आहे असं त्याचं उत्तर आहे अभिप्रेत. निसर्गातलं नि मानवातलं ते मी आताच बोललो. निसर्गाने सारखा बोलून राहिलो, कारण तोच धागा आहे इथला मुख्य. शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. विश्व एकच, त्याचे हे दोन घटक. हा विचार, हे नाजूक नातं पाकळीनं उलगडू लागलं. दोन्ही गोष्टी एक झाल्या तिथे. दोघांमध्ये असं नातं आहे. कोणत्या दोघांमध्ये? निसर्ग आणि मानव यांच्यातलं नातं असं अतूट आहे. ते आदिम स्वरूपातलंच आहे, मुळापासूनच आहे, सुरुवातीपासूनच आहे, प्रारंभापासून आहे. त्याला आदिमत्व असा शब्द वापरला. साहित्यातला शब्द कठीण आहे, पण अर्थ सहज लक्षात येईल. मुळातलं नातं आहे. ठीक आहे, आज आपण इथे थांबू. जरा शांततेनं घेतला पाहिजे हा लेख अभ्यासायला. ठीक आहे, उर्वरित भाग पुढच्या तासिकेत पाहू.